आपल्या टीमला ही विनंती राहणार आहे. तर टीम मैदानाच्या आतमध्ये जातीये. टॉस जिंकल्यानंतर अगदी आपण पाहिले की मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी संघाने जो घेतलाय आणि टीम फैजल 11 मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणासाठी जाताना आपल्याला पाहायला मिळते. किरण खोबरे, दानिश खतीब, त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय ओमकार उदावान, बंटी लिंगायत, शर्जिल पाकवान, बद्री कदम, आकाश गोरे, इस्माईल शेख, त्याचबरोबर अश्विन कोल्हे, निलेश वरपे आणि योगेश तुंबारे अशी मात्र खेळाडूंची यादी आहे. तर दुसऱ्या बाजूने अगदी आपण विचार केला तर बजरंग वैजापुरियामध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये विकास पवार, अल्ताफ शेख, त्यानंतर रमेश शिराळे, अंकुश शेकडे, विशाल आहेर, अक्षय जराड, समीर जोंधळे, रमेश धोंडे, अमोल साळवे, मंगेश राशीनकर आणि प्रदीप माळवे ही खेळाडूंची यादी निश्चितप्रमाणे आपल्याला जे पाहायला मिळते. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाते. 12वा प्लेअर जर नसेल तर 3 रनची पॅनल्टी आहे. ही गोष्ट सातत्याने प्रत्येक मॅचच्या वेळेस आपण पहिल्या मॅचला दिलेली आहे. त्यामुळे 12वा प्लेअर हा तुमचा कंपल्सरी आहे. तुमचा 12वा प्लेअर नसेल तर तुम्हाला पॅनलाच केलं जाईल. ही गोष्ट आपण लक्षामध्ये घ्या, ही विनंती राहणार आहे. आघाडीची जोडीसुद्धा मैदानाच्या आतमध्ये पोहोचते. आज या डावाची सुरुवात कशी, प्रश्नचिन्ह सगळ्यात मोठं आहे. या प्रश्नचिन्हाचं उत्तर काय आपल्याला मिळणार आहे याची चर्चा खूप मोठ्या प्रमाणात आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घेऊ आपण, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. चला खूप सुंदर क्षणचित्र 7S लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी जे टिपले जात आहेत. आपण पाहतोय या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये जे बक्षिसांची खूप मोठी खैरात आहे. 2 लाख, 1 लाख, 70,000, त्यानंतर 50,000 अनुक्रमे 1 ते 4 क्रमांकासाठी बक्षीस. त्याबरोबर पहिल्या क्रमांकाच्या संघ मालकासाठी बुलेट आहे. सेकंड ओनरसाठी निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहिलं तर स्प्लेंडर प्लस गाडी निश्चित प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर इलेक्ट्रिक बाईक आहे 3 आणि 4 क्रमांकासाठी संघ मालकासाठी. महिलांसाठी बैठक व्यवस्था वेगळी, महिलांसाठी लकी ड्रॉ. शेवटच्या दिवसामध्ये खास महिलांसाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून इलेक्ट्रिक स्कूटी आपण या स्पर्धेमध्ये देणार आहोत. 2 स्पोर्ट्स सायकल आहे. आकर्षक सुंदर चषक आहेत. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज चषक आहेत. लक्ष खूप मोठं लागलं गेलंय आणि आता या आजच्या दिवसाची सुरुवात करत असताना आपल्याला आजची सुरुवात कशी, पहिल्या दिवसाची सुरुवात झाली. आम्ही पहिल्या दिवसाची सुरुवात पाहिली ना, पहिल्या दिवसामध्ये चौकार आला. दुसऱ्या दिवसाची सुरुवात आम्ही पाहिली, षटकार आला. काउंटडाऊन स्टार्ट. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. लेट्स प्ले. सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की. आजच्या दिवसाची सुरुवात पहिल्या चून टाकण्यासाठी ओमकार उदावंत तयार. स्ट्राईक लागते आपण पाहतोय. बॅटर आहे तो अमोल साळवे. नॉन ट्रॅकच्या बाजूला स्वतः कॅप्टन अल्ताफ शेखला आपण पाहतोय. राजू डावकर सर स्ट्रायकर अंपायर. नॉन ट्रॅकच्या बाजूला अगदी आपण पाहतोय स्क्वेअर लेग अंपायर संतोष भालेराव सरांना आपण पाहतोय. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेने सतीश भालेराव सर आहे. पहिला चेंडू, पहिला चेंडू फुल टॉस तिथे खेळला जाईल कव्हरला आणि
वायदस मिळाला चेंडू निश्चितप्रमाणे खेळला गेलाय आणि पहिल्या चेंडूवरती सिंगल आली. चला प्रत्येक दिवशी वेगळ्या वेगळ्या घटना घडल्या. चौकाराला षटकाराला सिंगल आली. ह्या 3 दिवसात घडलेल्या घटना आम्ही पाहिलेल्या आहेत. फुलटॉस होता, वायदस मिळाला चेंडू खेळला गेला, अमोल एका धावन सेकंदी खातं खोलताना आपल्याला पाहायला मिळाला. प्रेक्षक सुद्धा अगदी आतुरतेने वाट पाहत होते आजच्या दिवसाची सुरुवात कशा प्रकारे होणार आहे. चर्चा खूप मोठ्या प्रमाणात आहे. गोलंदाज परत एकदा आपण पाहतोय. गोलंदाजीवरती ओमकारला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. अल्ताफ संघाचा संगनायक आहे. जय बजरंग. रिवाचा प्रयत्न होता, खूप वेगात चेंडू आला तो ओमकार उदावंत याचा समजू शकत नाहीये. अल्ताफ खातं कशा प्रकारे खोललं जाईल अल्ताफचं तेही आपल्याला पाहिजे. 12 संघ्या स्पर्धेमध्ये खेळताना अगदी आपण पाहणार आहोत. आतापर्यंत 10 संघांचा खेळ आपण पाहिला. याच्यानंतर 2 संघ ज्यावेळेस येणार आहेत. साई निर्माण उद्योग समूह, श्रमिक मित्र मंडळ, ओमकार तयार आहे. 3 धावा आहेत आतापर्यंत आणि इथे फाईन लेगला चेंडूला फक्त दिशा दिली आणि चेंडू पोहोचते सीमारेषेच्या वर फरार. 4 रन चौकार. षटक क्रमांक पहिलं सुद्धा संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर थापडकर धावा संख्या असेल. सुरुवातीला फलंदाजी करत असताना जय बजरंग वैजापूर छत्रपती संभाजीनगर 7 धावा, 2 विकेट. अल्ताफ शेख 5 वरती 4 चेंडू खेळला, 1 चौकार त्यांनी खेळलेला आहे. अमोल साळवे 2 चेंडू खेळला, 2 सिंगल घेत नाबाद 2 धावसंख्येवरती खेळताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. त्या सुंदर अशा वातावरणात क्रिकेटच्या स्पर्धा आहे. भगवमय वातावरण आहे. प्रेक्षकांसाठी सुंदर अशी बसण्याची व्यवस्था आपण पाहतोय. सुसज्ज अशी प्रेक्षक गॅलरी जिथे प्रेक्षक सातत्याने या मैदानावरती गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण डे नाईट क्रिकेटच्या स्पर्धा म्हटलं की अगदी आपण पाहतो की रोज 4 4:15 वाजता आपल्याला रोजच्या दिवसाची सुरुवात होते आणि रोजच्या दिवसाची सुरुवात होत असताना अगदी आपण पाहिलं की सकाळच्या सत्रामध्ये बऱ्याचशा मित्रांची तडजोड चालू असते की आता आजच्या दिवसाची सुरुवात कशी होणार, संघ कशा प्रकारे बांधला जाणार, पहिले षटक कोणाला द्यायचं, या ज्या गोष्टी असतात या गोष्टींची चर्चा सातत्याने होताना आपल्याला जे पाहायला मिळते. आणि आत्ता जर अगदी आपण पाहिलं ना दुपारच्या सत्रामध्ये ज्यावेळेस अगदी संघ एकत्रित येतात ना त्यावेळेस खूप सारी चर्चा सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि आत्ता जर अगदी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये जे काही घडणार आहे त्याचा कदाचित अंदाज बाहेरचे जे प्रेक्षक जे आहेत किंवा आता ते मैदानाच्या बाहेर प्रेक्षक क्रिकेटचा आनंद घेत आहेत 7S लाईव्हच्या माध्यमातून जे जोडले गेले ते सुद्धा खूप मोठा अंदाज आपल्या आपल्यापर्यंत लावतायत.
यावेळेस शॉर्टपिच चेंडू होता, अमोलच्या बॅटवरती आला, योगेश तुंबारचं स्वागत झालंय. चेंडू फाईन लेगला आजच्या दिवसभरातला आलेला, आजच्या दिवसातला तिसऱ्या दिवसातला आलेला पहिला षटकार आहे. अमोल साळवेच्या बॅटमधून हा षटकार येताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. आक्रमण खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केलं गेलं. तेरावरती धावफलक, 30 रन. खूप मोठी चर्चा आयकॉन आहेत अमोल. यावेळेस परत एकदा तुम्ही पहा ना, हेलिकॉप्टर खेळला आपण कसा खेळलाय. नेहमी बुंदा टाकल्या चेंडू आम्ही षटकार खेळताना पाहिला होता, थोडासा राय झाला चेंडू सुद्धा तो हवेत हेलिकॉप्टर खेळलाय. काय फटका सजवलाय अमोल साळवेने, जबरदस्त षटकार येताना आपल्याला पाहायला मिळेल अमोलच्या बॅटमधून. ऑन स्क्रीन परत एकदा आपण पाहूया. हवेतल्या हवेत अगदी आपण पाहतोय, कमरेपेक्षा जास्त उंच राय झालेला चेंडू योगेश तुंबारे याचा, आणि तिथे एक चांगला मोठा फटका येताना आपल्याला पाहायला मिळाला. लागोपाठच्या 2 षटकार अमोलच्या बॅटमधून अगदी आपण पाहिलेत. योगेश तुंबारे याच्यावरती गेलं आक्रमण अगदी आपण पाहिले. 19 वरती धावफलक आहे, 19 रन. परत एकदा लागोपाठचा तिसरा अमोल साळवेच्या बॅटमधून येतोय खणखणीत षटकार. लागोपाठचा तिसरा षटकार. सतीश सर, योगेश तुंबारे याच्यावरती गेले आक्रमक अगदी आपण पाहिलंय. 3 षटकार आलेत लागोपाठ. यावेळेस अगदी आपण पाहिलंय खूप चांगला फटका सजवलाय. तिथे किरण आलाय चेंडूवरती. एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल. सिंगलच्या रूपाने धावफलक पुढे जाऊन पोहोचणारे धावफलकावरती धावा संख्या आता 26 धावा, 26. योगेश तुंबारेचे चेंडू अगदी आपण पाहतोय खराब होते असं अजिबात नाही, परंतु चांगल्या चेंडूवरती सुद्धा एक चांगली फलंदाजी आपल्याला या ठिकाणी जे पाहायला मिळाली. जोरदार फटकेबाजी. अमोल साळवेला माहिती आहे या मैदानावरती कमसे कम कमीत कमी 90-95 धावा बांधावे लागणार आहेत 6 ओव्हरमध्ये. वा, अल्ताफ सुद्धा आक्रमण करतोय, परंतु उंची खूप लांबी कमी पडली आणि इथे अल्ताफला परतावं लागेल. मोठी विकेट आली आहे. बॅटर आउट. बॅक टू गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. ट्रान्स सुद्धा खूप सुंदर या ठिकाणी जे वाजले जात आहेत आणि अगदी आपण पाहतोय की चौकार षटकारांचा ट्रान्स सुरुवातीला जो वाजला गेला नाही, नेटवर्क इश्यू निश्चितप्रमाणे थोडासा जो होता तो थोडासा सॉल्व्ह पण झालाय आणि आता विकेट आल्याबरोबर ट्रान्सचा सुद्धा आवाज निश्चितप्रमाणे ऐकायला मिळाला. भारतीय साहेबांना मनापासून धन्यवाद. एक मोठी विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली अल्ताफच्या रूपाने. अल्ताफच्या जाग्यावरती आता नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल, तो असेल अंकुश शेकडे सर. अंकुश शेकडे सर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय पोहोचले. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालंय आणि तिथे दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला होता, परंतु दिलेला नकार आपल्याला पाहायला मिळालाय. एक धावसंख्येवरती समाधान मानलं. षटकाची झाली आहे समाप्ती. षटक क्रमांक 2 संपलं. 27 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. षटक संपलं. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. हॅलो.
हॅलो. षटक क्रमांक आपण पाहतोय 2 या ठिकाणी संपले. धावपलकाची धावसंख्या 27. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये अगदी आपल्याला हा धावपलक पाहायला मिळतोय. जय बजरंग वैजापूर, जो आता उशिरा प्रेक्षक वर्ग 7S लाईव्हला जोडला गेला असेल, जो कोणी प्रेक्षक वर्ग आत्ता या मैदानावरती उपस्थित झाला असेल, त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की टॉस फैजल 11 संघाने जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारलं, जो आता संघ क्षेत्ररक्षण करतोय. दुसऱ्या बाजूने अगदी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये जय बजरंग वैजापूर संघ मैदानाच्या आतमध्ये सुरुवातीला फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. अमोल साळवेने आज दुसऱ्या षटकातील पहिले 3 चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवले. 3 षटकार लागोपाठचे खणखणीत आले आणि आत्तापर्यंत 2 षटकात 27 धावा वसूल झालेल्या आहेत जय बजरंग वैजापूर संघाने. एक विकेट पण आलेली आहे आणि ही विकेट जी होती ती अल्ताफची होती. पण ही मॅच पाहायला मजा आहे. एकाच गावातील 2 खेळाडू एकाच खेळपट्टीवरती एकाच गावात सराव करताना पाहायला मिळत आहेत. असे मात्र हे 2 खेळाडू आमने सामने आहेत. अंकुश शेकडे यांच्या विरोधात निलेश वरपील आपण पाहिलं आणि त्या दरम्यान एक धाव आली आहे, दुसरीचा प्रयत्न केला गेला नाहीये. एक सिंगल येईल, एका सिंगलच्या रूपाने धावफलक वाढेल. धावफलकाची धावसंख्या टोटल स्कोर असेल आता 28. एक गड्याच्या मोबदल्यात 1/28 वरती धावफलक. गोलंदाज अंकुश, आता अमोलच्या विरोधात काय गोलंदाज निलेश इथे अगदी आपण पाहतोय अमोल साडेच्या विरोधात काय करबाद करतोय. ते आपल्याला पाहायचा चेंडू कव्हरला खेळलाय, खूप दूरवरती क्षेत्ररक्षक असेल, चेंडू घेते सीमारेषेचे तडक, चौकार आलाय एकदम कडक. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी, प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. या चौकाराच्या रूपाने धावफलक वाढणार आहे. धावफलकावर धावसंख्या 32 धावा आहेत. कव्हरच्या दिशेने अगदी आपण पाहतोय उजवटीच्या थोडासा बाहेरचा चेंडू डाव्या पायावरती जोर देत खेळला गेला होता आणि तिथे एक चांगला फटका निश्चितप्रमाणे येताना आपल्याला पाहायला मिळाला. उजव्या पायावरती जास्त जोर दिला गेला होता. चौकार आलाय. यावेळेस मात्र रिवर्स चेंडू पोचते तर सीमा रेषेच्या बाहेर. छत्रपतींचा छावा इथे मिळतील 6 धावा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी, प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. अमोल साळवे यांच्यासाठी एक बक्षीस आलेलं आहे. आमचे मुज्जूषक आणि सनी राजपूत संघ मालक यांच्या वतीने अर्धशतक जर पूर्ण केलं तर तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळणार आहे. आणि वैयक्तिक धावसंख्या आतापर्यंत 31 आहे, ती पण 8 चेंडू मध्ये. आपले 38 वरती द्या बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. रेवतचा खूप चांगला षटकार आपण पाहिलाय अमोल साळवेच्या बॅट मधून आलाय. चला बॉल नसेल तर आपण दुसरा चेंडू घेऊया. सापडलाय, येतोय चेंडू. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. पलीकडच्या बाजूला बराचसा मित्र परिवार आहे, काही छोटी छोटी मुलं पण आहेत जे अति सातत्याने आम्हाला खूप चांगल्या प्रकारची मदत करत आहेत. काही मित्र परिवार आहेत, काही खेळाडू पण आहेत जे चांगल्या प्रकारचा अगदी सपोर्ट करत आहेत. खारीचा का महिना वाटा आपल्या SPL साठी, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज चषकासाठी निश्चितप्रमाणे उचलताना पाहिलं मध्ये. या सगळ्यांना मनापासून धन्यवाद आहे. 38 धावा आहेत. एक गड्याच्या मोबाईलला जय बजरंग वैजापूर. निलेश वरपे, खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहिलाय, खेळलाय लॉंग ऑनला, तिथे क्षेत्ररक्षक आहे. एक धाव आली आहे, दुसरीचा प्रयत्न होईल परंतु नकार आहे. एकाच धावसंख्येवरती इथे अमोल समाधान मानतोय. 39 धावा आहेत एक गड्याच्या मोबाईलमध्ये. 39 लॉस ऑफ 1 विकेट. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना सुंदर आणि दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा साईबाबा क्रीडा मैदान साईनगरच्या मागे पानमळा रोडला ही क्रिकेटची स्पर्धा अगदी आपण पाहतोय. यावेळी चेंडू लॉंग ऑफला, तिथे झेल अप्रतिम झालाय. एक बक्षीस आलं होतं अंकुश सरांसाठी आणि ते पुकारण्याच्या आतच ते त्यांना मात्र
ढगाडकडे जावा लागणार आहे. किरण खोबरे घेतोय एक चांगला असा झेल आणि संपलाय अंकुश शिकडेचा खेळ. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. दुसरी विकेट आली आहे. 39 धावसंख्येवरती आपल्याला ही विकेट इथं पाहायला मिळाली. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तो असेल अक्षय जराड. अक्षय जराडला आपण पाहणार आहे. अक्षय जराडची खेळी आम्ही विसरू शकत नाही. बाबळेश्वरच्या मैदानावरती जो अक्षय जराड आम्ही पाहिला ना, इथून पाठीमागच्या इतिहासाच्या पानांमध्ये आम्ही डोकावून पाहिले तर तसा अक्षय जराड आम्ही कधीच पाहिला नव्हता. तोच अक्षय जराड आज ह्या मैदानावरती तशा प्रकारची कामगिरी करणार आहे का? तुम्ही एखाद्या क्रिकेटच्याच मध्ये ज्यावेळेस तुमचं नाव कमवतो ना, त्यावेळेस तुमच्या जबाबदाऱ्या वाढल्या जातात. त्याचं कारण असं आहे, तुमचा फॅन फॉलो वाढला जातो, तुमचा मित्रपरिवार तुमच्याकडून अपेक्षा वाढवत असतो. आमच्या पुरुष मंडळींना सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आता बरेचसे पुरुष मंडळी आहेत त्यांची लग्न झालेली आहेत, ज्यांचा संसार सुखाचा चालला आहे, त्यांच्यासाठी एक वाक्य आवर्जून आपण पाहू. रिवाचा प्रयत्न होता, चेंडू डॉट आलाय आणि डॉट बॉलने या ठिकाणी षटकाची वेळी सांगता षटक क्रमांक संपले जाते. तीन षटकांच्या समाप्तीनंतर दापलक 2 बाद 39. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. थँक्यू. आपण पाहतोय सनी भाऊ राजपूत आणि मुज्जूभाई शेख यांच्या वतीने एक बक्षीस आलेले. इथून पुढच्या राहिलेल्या 3 षटकात कोणत्याही फलंदाजाने लागोपाठचे 3 षटकार खेळले 1100 रुपयाचं प्राईज आहे. मागणी आहे. मी जबाबदारीबद्दल एक वाक्य सांगत होतो. ज्यांचं अगदी आपण पाहतोय की घरामध्ये एक जबाबदार म्हणून ज्यावेळेस अगदी आपण कामकाज करतो ना, त्यावेळेस एक गोष्ट आपण आवर्जून पाहिली असेल, घरच्यांच्या अपेक्षा सुद्धा आपल्याकडून वाढल्या जातात. आपण एखादं काम हातामध्ये घेतो, ते पूर्णताच नेतो. एक काम झालं की दुसरं समोर आपलं येऊन टाकतं, ते आपण पूर्ण करतो. आणि हे जबाबदारीचं जे काही ओझं आहे हे सातत्याने पेलवत असताना एक काळ असं होतं की आपण विचार करू मीच का करायचं, बाकीचे का करू शकत नाही का, हे माझ्यावरच का. पण आपण एक गोष्ट तिथं विसरतो की इथून पाठ्यामागच्या जबाबदाऱ्या आपणच पार पाडल्यात ना, त्यामुळे बाकीच्यांना पण सवय लागलेली असते की नाही तू करतो ना, मग तू कर ना, तुझ्याकडे ती जबाबदारी आहे, तुझ्याकडे ते कौशल्य आहे. तशीच परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये एखाद्या फलंदाजाने चांगल्या प्रकारची कामगिरी केली ना, तर तिथं ती जबाबदारी त्यांना वाढली जाते. का? इथून पाठीमागे तू खेळलाय ना, आता तुलाच खेळायचंय आणि खेळावा लागतं. नवीन गोलंदाज किरण खोबरे आलाय. राहता तालुक्यातील बाबळेश्वर गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. फुलटॉस होता, कबरला खेळलाय, क्षेत्ररक्षक तिथे चेंडूची वाट पाहतोय, चेंडूने बदलली दिशा आणि चेंडू करतोय पार सीमारेषा. चौकार. सीमारेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी, प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. आणि याच चौकाराच्या रूपाने दाखल करता धावसंख्या 43 होतो. तुम्ही पहा ना, तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणं गरजेचं होतं. आता आपण बोलणं तितकं सोपं वाटतं, पण येणं गरजेचंच होतं. आला नाही, चेंडूची वाट पाहिली आणि चौकार जाताना पाहायला मिळाला. फुलटॉस सीधा आपण पाहतोय बिमार आहे. पंचांचा एक हात तर आडवा निघालेला पाहायला मिळतोय आणि त्या पाठोपाठ तिथे 2 धावा सुद्धा पळून पूर्ण केले गेलेत. कमरेपेक्षा जास्त उंचीचा हा फुलटॉस आपल्याला जो पाहायला मिळाला. नो बॉल आलाय. हा गेला नो बॉल. साई द्वारका सिक्युरिटी सर्व्हिस शिर्डी, प्रोप्रायटर सुशांत अवतडे पाटील यांच्याकडून नो बॉलची एक रन. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इथे कमरेपेक्षा जास्त उंचीचा फुलटॉस आपल्याला पाहायला मिळाला आणि तिथे पंचांना मला वाटतं या निर्णयासाठी खूप वेळ घ्यावा लागला नाही. फ्रीचा चेंडू असेल, पाहू. परत एकदा फुलटॉस होता, पॉइंटला खेळला, क्षेत्ररक्षकाचा तिथे घसरलेला पाय आणि आता काय चेंडू थांबत नाही. 4 रन चौकार आहे. सीमारेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी, प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. 3 षटकाराला जसं पारितोषिक संघ मालकांच्या वतीने सनी आणि मुज्जूभाई शेख, सनी राजपूत, तसंच एक बक्षीस या ठिकाणी आले की लागोपाठच्या 4 चौकारांसाठी सुद्धा इथं बक्षीस आहे. ते बक्षीस असेल 1100च. अर्धशतक पूर्ण करा
1100चं प्राईज मिळवा. संघ मालकांच्या वतीने ही मागणी निश्चितप्रमाणे 50 वरती धापलं या दरम्यान अगदी आपण पाहतोय जो 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये षटक क्रमांक 3 3.3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपला गेलाय. 14 षटक चालले, 3.3 षटक संपले गेलेत. यावेळेस विकेट केलाय, दूरवरती पाठवलाय, फटक्यामध्ये आहे वजन, धाबा मिळणार आहेत अर्धा डझन. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. अमोल साळवे जसा मैदानाच्या आतमध्ये आघाडीसाठी उतरला, इतकं मोठं आक्रमण सातत्याने करताना आपल्याला पाहायला मिळालंय. धाबा फलकावरती धाबा संख्या 56 आहे आणि या 56 पैकी 48 धावा एकट्या अमोलच्या आहेत. काय ताबडतोब फलंदाजी होते, जबरदस्त फलंदाजी. अमोल साळवे आज बरसलाय, दो पाऊस पडताना पाहायला मिळतोय. हे मैदान अगदी आपण पाहिलं तर आज या मैदानावरती कुठेही तुम्हाला खास करून चिखल पाहायला मिळणार नाही, परंतु अमोल साळवेच्या या धोधो पावसामुळे एक सुकाळ पडला गेलाय. तो आहे जय बजरंग वैजापूर संघाचा, असं म्हणतोय हरकत नाही. खूप मोठं आक्रमण केलं जाते. आपल्याकडे धावसंख्या 56 आहे. शेवटचा एक चेंडू 14 षटकातला बाकी असलेला आपल्याला जो पाहायला मिळतोय. 56 धावा आहे 2 गड्यांच्या मोबाईल्यात. 7S लाईव्हचे सगळे कॅमेरामन खूप सुंदररित्या त्यांची जबाबदारी या ठिकाणी पार सुद्धा पाडतायत. माहिती आहे जे काम आपण हातामध्ये गेले ते घेतलेलं काम पार पाडायचं आहे. षटक होईल समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धापलक 56 2 गड्यांच्या मोबाईल्यात. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स. प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. छप्पन्न धावा आहे 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये. थोडीशी चर्चा होणार आहे. चर्चा जर आपण पाहिली तर आता ती चर्चा काय असेल की राहिलेल्या 2 षटकात अमोलला कसं थांबवायचं. संघ आता एका बाजूला राहिला, समजा जय बजरंग वैजापूर, पुढचे फलंदाज येतील न येतील लांबची गोष्ट, पण अमोलला कसं थांबवायचं याबाबत चर्चा आहे. अमोलच्या अर्ध्या षटकासाठी संघ मालकांच्या वतीने 1100 रुपयाचं प्राईज तर आहेच. ऑनस्क्रीन अगदी आपण पाहतोय संघ मालकांसाठी असणाऱ्या बाईक्स, त्याबरोबर लकीड्रासाठी असणारी खास महिलांसाठी इलेक्ट्रिक स्कूटी निश्चित प्रमाणात आपण पाहतोय. 4 चषक आहेत जे सगळ्यांचं लक्ष वेधून घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज चषक आहे तेही आपल्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. जाव्या मैदानाच्या आत गोलंदाजी मार्कवरती निलेश. इथे अक्षय सरार 4 गोष्टींसाठी फेमस आहे. ती गोष्ट घडली, मैदानाच्या बाहेर चेंडू पाठवलाय, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. या षटकाराच्या रूपाने धाबलक वाढलाय. धाबलकरती धावसंख्या 62. उजवेष्टीच्या बाहेरचा चेंडू अक्षय सरार ह्याच गोष्टींसाठी फेमस आहे की पडतो, झडतो, मैदानाच्या बाहेर चेंडू पाठवतो, पंजाची दुनिया जमीनला समांतर, ही धावा अवांतर. व्हाईट बॉल. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची एक रन. यावेळेस अगदी आपण पाहतोय इथे चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आहे. एक टप्पा खात 4 रन चौकार आहे. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. शेवटचे 40 सेकंद तुमचे बाकी राहिलेले आहे आणि या 40 सेकंद तुम्हाला किती चेंडू टाकायचे? 4. एक गोष्ट तितकीच खरी आहे. आता 30 सेकंद राहिलेत. तुम्हाला खूप वेळ वाचवणं गरजेचं आहे.
यावेळेस उजवेष्टीच्या बाहेर व्हाईट बॉल आलाय. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची एक रन. एक बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे ज्यांचा ट्रान्स आता वाजलाय. इथे मात्र खूप चांगला चेंडू होता. एक बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे आमच्या मयूर चौधरी पाटील यांच्या माध्यमातून. हे बक्षीस आहे, जय बजरंग टीममधल्या कोणत्याही फलंदाजाने लागोपाठचे 3 षटकार जर खेळले तर इथे 500 रुपयाचं प्राईज आपल्याला जे पाहायला मिळणार आहे. बरेच जण विचार करतील असं प्राईज का. त्यांच्या फर्मचं नावच आहे बजरंग बिझनेस आणि जय बजरंग संघ खेळतोय, त्यामुळे हा योगायोग. वा सुरेख झेल झालाय आणि अक्षय दराला मात्र परतावं लागेल. जबरदस्त झेल. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. दानिश कदीबने घेतलेला एकाच हाताला झेल आम्ही पाहिलाय. आकाश गोरेने घेतलेला एक चांगला असा झेल आपल्याला या ठिकाणी जो पाहायला मिळाला. एक सुरेख प्रकारचा अगदी झेल एकाच हातात आकाशने घेतलेला आपल्याला पाहायला मिळाला. खूप सुरेख झेल आपल्याला पाहायला मिळतोय. अगोदरचा झेल होता तो थोडासा खाली होता, तो हातामध्ये आला नाही, पण यश खूप वेगात होता. फक्त आत समोर टाकला गेला आणि चेंडू हातामध्ये येताना पाहायला मिळाला. त्याचं कारण पण आहे तुम्ही प्रयत्न कशी करताना त्यात तुमचं यश सामोरे राहत. एफर्ट सगळ्यात महत्त्वाचं राहतं. एखादे 2 यश अपयश आले म्हणून मागं अजिबात सरकायचं नसतं, चालत राहायचं असतं. आयुष्यामध्ये तुम्ही चालत राहा, मला यश एक ना एक दिवस निश्चितप्रमाणे मिळणारच आहे. कधी कधी आपण खूप प्रयत्न करत राहतो आणि जिथं यश मिळतं त्याच्या अलीकडे कुठेतरी थांबून घेतो आणि मग आपण नशिबाला दोष असतो की क्या हुआ ये. इथे खूप चांगला चेंडू होता, बॅटवरती येऊ शकत नाही. रमेश शिराळे आला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. तिथे पहिलाच अगदी आपण पाहतोय चेंडू त्याच्यासाठी होता, तो डॉट येताना पाहिला. टाइम आऊट झालेला आहे, त्यामुळे यानंतरच्या षटकासाठी एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागणार आहे. एक चेंडू बाकी. लो फुलटॉस होता, बॅटवरती चेंडू परफेक्ट येऊ शकला नाहीये. त्या दरम्यान आलेली एक सिंगल षटकाची होईल. या ठिकाणी समाप्ती. षटक संपलं गेलं. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 69 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. एक क्षेत्ररक्षक आपल्याला 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागणार आहे. टाइम आऊट. आणि सगळ्या प्रेक्षकांना एक कळकळीची विनंती राहील, तुम्ही आहात म्हणून क्रिकेटची स्पर्धा जगभरात प्रसिद्ध झाली, हे सगळं तुमच्यासाठीच आहे. फक्त विनंती एवढीच राहील, जिथून एंट्री गेट आहे, जिथून आमचा महिला वर्ग येतो, जिथून काही खेळाडू येतात, मान्यवर येतात, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला खूप सारं योगदान आहे, जिथं इतरही प्रेक्षक वर्ग येतात, नेमकी त्याच गेटवरती आपल्या गाड्या पार्किंग असतात. की तुम्ही येता समजू शकतो उशीर झालेला असतो, आपल्याला पटकनी गाडी आपण पार्किंग करतो, लगेच गाडी पार्किंग केली की आपण हँडल लॉक करतो आणि आपल्या जागेवरती जातो. त्याच्यानंतर कोणी किती सूचना करा आपण काही ऐकत नाही. त्यामुळे एकच विनंती, आत्तापासूनच गेटवरती कुणीच गाड्या लावू नका. आलात ना पार्किंग झोनमध्ये गाड्या लावून टाका आणि मस्तपैकी क्रिकेटचा आनंद घ्या. यावेळेस इथे रमेशच्या बॅटमध्ये चेंडू कव्हरला, फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळणार आहेत अर्धा डझन. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. रमेश शिर्लेच्या बॅट मधून अगदी आपण पाहतोय षटकार येताना पाहायला मिळालाय. धापलकरची धावसंख्या 75 आहे. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय बॅटवरती येऊ शकत नाहीये. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळाला. शेवटचे 4 चेंडू डावातले बाकी, शेवटचे 4 चेंडू बाकी राहिलेले आहेत. करामात काय होणार आपल्याला पाहायचंय. यानंतर अगदी आपण पाहतोय जो सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. पलीकडच्या गेटवरती आमचा जो मित्र परिवार आहे सगळा आम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळतोय. म्हणजे समीर भाई पण आहेत. फुलटॉस, लो फुलटॉस होता, कव्हरला लॉंगॉनला निश्चितप्रमाणे दरम्यान अगदी आपण पाहतोय यावेळी ढकलला गेलाय. तिथे
एक सिंगल, धाबलक 76. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती अमोल डुबेला आपण पाहतोय. यानंतरचा अमोल साळवेला आपण पाहतोय. सॉरी, अमोल डुबे आता काल फेमस झाला, त्याच्या रील फेमस झाल्या. अमोल साळवे अर्धशतकाच्या उंबरठ्यावर. खोलबट टप्प्याचा चेंडू अगदी आपण पाहिला, खेळला गेला, मिड विकेटला हा चेंडू येतोय. एक सिंगल तर आली आहे. क्षेत्ररक्षण या ठिकाणी खूप सुरेख होताना पाहायला मिळेल. 2 धावा आल्यात आणि एकदा जोरदार टाळ्या अमोल साळवेसाठी आपण वाजूया. स्पर्धेतलं अर्धशतक पूर्ण करतोय. दुसरं अर्धशतक. पहिलं मनोज जाय भावे नाना आणि दुसरं अमोल साळवे. स्पर्धेतलं हे अर्धशतक आम्हाला पाहायला मिळाले. 1100 रुपयाचं प्राइज आहे संघ मालकांचे होते. यावेळेस पायावरती चुंडू टाकलाय परंतु पाठवल्या मैदानाच्या बाहेर. 4 रन, चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. साई निर्माण उद्योग समूह श्रमिक मित्र मंडळ शिर्डी नाशिकचा कॅप्टन चला आणि त्याबरोबर आर्या 11 नाशिक. आपण कॅप्टन चला, आपल्याला टॉस करायचा आहे इनिंग ब्रेकमध्ये. दोन्ही संघाचे कॅप्टन चला, साई निर्माण श्रमिक मित्र मंडळ आणि आर्या 11 बोथ कॅप्टन चला. यावेळेस मात्र इथे चेंडू जसा आपटला तसा मैदानाच्या बाहेर पाठवला. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पहिला डाव संपलाय आणि मित्रांनो अमोल साळवेसाठी पण एकदा जोरदार टाळ्या वाजूया. नाबाद 60 धावा. नॉट आउट 60. 19 चेंडू मध्ये 6 षटकार, त्यात 3 लागोपाठ, 4 चौकार. 315चा स्ट्राईक रेट निश्चितप्रमाणे पाहायला मिळाला अमोल साळवेचा. जबरदस्त कामगिरी. 88 धावा आपल्या संघासाठी ज्या उभारलेल्या पाहायला मिळाल्या. 89चा पाठलाग फैजल 11 संघाला जो करायचा आहे. 5 चेंडू 5 धावा अल्ताफच्या आम्ही पाहिल्यात. 3 चेंडू 2 धावा अंकुश शेकडे यांच्या आम्ही पाहिल्यात. 5 चेंडू 10 धावा अक्षय जराळच्या आम्ही पाहिल्या. त्याच्यामध्ये एक षटकार आला, एक चौकार आला. त्यानंतर 5 चेंडूत 8 धावा रमेश शिरलाच्या पाहिल्या, त्याच्यामध्ये एक षटकार त्याला येताना पाहायला मिळाला. दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं तर इथे गोलंदाजांचं विश्लेषण जर आपण पाहिलं तर ओमकार उदावंत 1 षटक 7 धावा फक्त. योगेश तुंबरे 1 षटक 20 धावा, खूप महागडा ठरला. निलेश वरपे 2 षटक 25 धावा 2 विकेट. आणि किरण खोबरे या डावात खूपच महागडा ठरताना पाहायला मिळालाय. 2 षटकात तब्बल 36 धावा किरण खोबरे. 2 षटकात 36 आलात किरण खोबरेला. चला आपल्याला टॉस या ठिकाणी संपन्न करायचं आहे. दोन्हीही संघांचे कॅप्टन्स आपण टॉससाठी ताबडतोब चालायचे विनंती राहील. आर्या 11 नाशिकचा कॅप्टन चला आणि श्रमिक मित्रमंडळ निर्माण उद्योग समूह आपणही या ठिकाणी कॅप्टन टॉससाठी ताबडतोब चला ही विनंती राहणार आहे. 88 धावा झाल्या. 89 धावासंख्येचा पाटण्याकडे करायचा. चला अल्ताफ, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या विनंती राहील. चलो अल्ताफ भाई, चलो मॅच थोडीशी स्पीडअप करनी होगी. आपण 4 वाजता मॅच सुरू करायची होती आपल्याला. आज 4:15 वाजता आपण मॅच सुरू केलेली. 15 मिनिटं आपण लेट आहोत. चला स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक प्रेरणास्थान जलसंपदा मंत्री महाराष्ट्र दादा पालकमंत्री अहिल्यानगर अन्य नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आपल्या तरुणांचे आयडॉल मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील आणि खासदार यांच्या माध्यमातून युवा शहरी ग्रामस्थांना नेहमी सपोर्ट मार्गदर्शन आपल्याला पाहिलं पाहिजे आणि त्यांच्यामुळेच ही कृषीची स्पर्धा उभी राहताना आपल्याला ते पाहिजे. आपल्या या एसपीएलमध्ये जर आज आपण पाहिलं तर आपल्या श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज क्षेत्रामध्ये पहिल्या क्रमांकाला प्राईज आहे तब्बल 2 लाख रुपये. संघ मालकासाठी बुलेट आहे. तर सगळी जी प्राईज आहे सगळे प्राईज म्हणेल आपला राधाकृष्ण विखे पाटील साहेब जलसंपदा मंत्री महाराष्ट्र तथा पालकमंत्री अहिल्यानगर आणि आदरणीय माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून
विजय क्रमांकासाठी बक्षीस आहे तब्बल 1 लाख रुपयाचं. सौभाग्यवती जयंतीचा विष्णुपंत थोरात नगराध्यक्ष आणि आदरणीय अभयराजे शेळके पाटील अभय भैया उपनगराध्यक्ष यांच्या वतीने स्प्लेंडर बाईक संघटनासाठी आपल्याला पाहिजे. 71,000चं प्राईज आहे रोख. भावी नगराध्यक्ष दत्तद्रव्य छोटे बापू गोविंदराव कोते पाटील यांच्या माध्यमातून हे बक्षीस. तर विठ्ठलजी पवार आपल्या सोसायटीचे चेअरमन यांच्या माध्यमातून इलेक्ट्रिक स्कूटी इलेक्ट्रिक बाईक आपल्याला संघ मार्गासाठी पाहायला मिळणार आहे. चतुर्थ क्रमांकासाठी बक्षीस 51,000चे सतीश उर्फ नंदुबा गोंदकर पाटील नगरसेवक शिर्डी नगर परिषद आणि इलेक्ट्रिक बाईक आहे तशी भाऊसाहेब सखाराम गोंदकर पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आणि माननीय श्री बापू गोंदकर पाटील माजी उपनगराध्यक्ष यांच्या माध्यमातून ही बाईक आपल्याला पाहिजे. तर चला फलंदाज सुद्धा मैदानाच्या आतमध्ये चला. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉपसाठी चला. साई निर्माण उद्योग समूह श्रमिक मित्र मंडळ कॅप्टन चला. आर्या 11चा कॅप्टन चला. मॅन ऑफ दी सिरीजसाठी राहता तालुका खेळाडूसाठी मर्यादित ही सिरीज आहे. कलदशी शेखर शेळके यांच्या स्मरणार्थ संदीप भडंगे आणि प्रवीण अवचर यांच्या माध्यमातून रोख बक्षीस आहे 15,551 रुपये. बेस्ट बॅटरसाठी ऋषिकेश भाऊसाहेब भोसले पाटील स्वराज्य सेना शिर्डी शहर यांच्यातून स्पोर्ट्स सायकल आहे. बेस्ट बॉलरसाठी ऋषिकेश भाऊसाहेब भोसले पाटील स्वराज्य सेना शिर्डी शहर यांच्यातून स्पोर्ट्स सायकल आहे. ट्रॉफी सौजन्य डायमंड ऑइल अँड ग्रीस प्रवीण उर्फ पोपो शेजवळ 500 कंपनी यांच्या माध्यमातून ट्रॉफी सौजन्य. साऊंड सिस्टीम यासाठी सौजन्य जे आहे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षांनी संदीप भाऊ सोनवणे आदरणीय विजय अप्पासाहेब कोते पाटील सामाजिक कार्यकर्ते आदरणीय रवींद्र विलास कोते पाटील माजी नगरसेवक शिर्डी नगर परिषद यांच्या वतीने हे सौजन्य आहे. आकर्षक टी शर्ट निश्चित प्रमाणात आपण पाहतोय त्यासाठी सौजन्य रवींद्र पांडुरंग गुंदकर पाटील नितीनदादा शेळके पाटील आणि अरविंद आप्पा कोते पाटील युवा नेते यांच्या माध्यमातून हे सौजन्य आहे. ग्राउंड सौजन्य जर आपण पाहिलं तर त्यासाठी सचिन पाराजी कोते पाटील माजी विश्वस्त साईबाबा संस्थान दादाभाऊ गुंदकर पाटील सामाजिक कार्यकर्ते सचिन भाऊ तांबे पाटील माजी विश्वस्त त्यानंतर प्रशांतदादा कोते पाटील सामाजिक कार्यकर्ते त्याचबरोबर नितीन भाऊ शेजवळ सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून हे ग्राउंड सौजन्य आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पाणी सौजन्य सचिन गायकवाड नगरसेवक शिर्डी नगर परिषद किरण बोराडे सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून स्टंप बॉल म्हणजे लायटिंगचे स्टंप आपण पाहतोय बिल्स पापड पाहतोय एक सुंदर बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे सगळं जे सौजन्य आहे त्यासाठी दत्तात्रय शिवाजी कोते पाटील माजी नगरसेवक विरेश तुकाराम चौधरी पाटील उपसरपंच नांदुरकी बुद्रुक जफरबाई अयुब पठाण रोशनी कंस्ट्रक्शन यांच्या माध्यमातून सौजन्य आपल्याला पाहायला मिळते. तर जाव्या मैदानाच्या दुसऱ्या डावाला या ठिकाणी होणारी सुरुवात आपल्याला पाहायला मिळणार आहे. परत एकदा सूचना करतो साई निर्माण उद्योग समूह श्रमिक मित्र मंडळचा कॅप्टन आणि आर्या 11चा कॅप्टन टॉससाठी चला. तर जाव्या मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकासाठी गोलंदाज विकास पवार आहे पहिल्या षटकासाठी. ओके साई निर्माण श्रमिक मित्र मंडळचा कॅप्टन आलेले आहे. पहिला चेंडू थोडासा बाउन झाला टॅप केला सीमा रेषेच्या बाहेर पाठवला 4 रन चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये डावाची सुरुवात होत असताना आकाश गोरे आणि दानिश खतीब या दोघांची होणारी सुरुवात आपल्याला जे पाहायला मिळाली. पण आकाश गोरेने आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती चौकार खेळत आक्रमकता दाखवून दिलेली. फैजल 11 89 धावसंख्येचा पाठलाग करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा पाठलाग केला जाईल की कुठेतरी संघ अडचणीत सापडेल याचं उत्तर मात्र त्याच संघाला शोधायचं. यावेळेचा चेंडू हवेत होता तिथे गॅपमध्ये चेंडू निर्जन स्थळी चेंडू जाऊन तो थांबलाय. 1 धाव येणारे दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि दुसरी सुद्धा धाव आली आहे. या 2 धावा येतील. या 2 धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचेल. धापल्याकरती धावसंख्या असेल आता 6 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. 6 वरती धापलक 89चा पाठलाग. पहिलीच मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जी चालू आहे. शांत असं वातावरण
दुसरा डाव अगदी आपण पाहतोय सुरू झालाय. 89चा पाठलाग आहे. यावेळेस अगदी आपण पाहतोय मिड विकेटला उंची खूप होती, लांबी थोडीशी कमी पण पाडताना पाहायला मिळाली. अक्षय जराड त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. एका धावसंख्येने खातं निश्चितप्रमाणे वाढ होईल आकाश गोरे याच्या आणि धापालकर धावसंख्या असेल 7 धावा. 7 रन. 7 दिवसांची क्रिकेटची स्पर्धा आहे, पण शिवजयंतीचा सोहळा आमचा 9 दिवसांचा आहे. 9 दिवस हा सोहळा आम्हाला साजरा करायचा आहे. मला वाटतं महाराष्ट्र राज्यामध्ये एकमेव आमचा युवा शेडी ग्रामस्थ असेल तो 9 दिवस शिवजयंतीचा सोहळा साजरा करतोय. यावेळेस थोडासा मिस्टाईम फटका पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, तिथे अल्ताप चेंडूवरती येईपर्यंत आलेली एक सिंगल चेरोपडे धापालकर धावसंख्या असेल आत्ता 8 धावा धापालकरती पाहायला मिळतात. 8 रन 8 वरती धापलक. प्रत्येकाचं योगदान आहे आणि त्यातूनच ही क्रिकेटची स्पर्धा उभी राहिलेली आपल्याला पाहायला मिळते. योगदान असावा लागतो. यावेळेचा चेंडू हवे, तिथे क्षेत्ररक्षक अमोल डाऊन द बॉल आणि सेकंड अटॅम्प मध्ये झालेला झेल आणि संपलाय आकाश गोरे याचा खेळ. बॅटर आउट, बॅक टू डगआउट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. 8 धावसंख्येवरती आलेली ही विकेट आपल्याला पाहायला मिळाली. तुम्ही पाहा ना, म्हणजे चेंडू खेळायचा होता मिड विकेटला, चेंडूचा टप्पा पडल्यानंतर थोडासा लेग ब्रेक होताना पाहायला मिळाला आणि इतक्या जोरात चेंडू येईल गती समजूच शकला नाही आकाश आणि तिथेच स्वतःवरती नाराज असलेला आपल्याला जो पाहायला मिळाला आहे. मोठी विकेट आली आहे. बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये ओमकार उदावंत, त्याला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ओमकार काय क्रमात करतोय ऑनस्क्रीन अगदी आपण पाहतोय. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा आहे. एका बाजूला अगदी आपण पाहिलं ही जी नगरी आहे, साईबाबांची नगरी शिर्डी, ज्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे, ते म्हणजे साईबाबांची प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूने महाराष्ट्रातला एक दिग्गज नेता आपल्या सगळ्यांना सोडून गेला आणि दादा हरपला असं तरी हरकत नाही आहे. दादा पवार यांची प्रतिमा निश्चितप्रमाणे पाहायला मिळते. यावेळेस ओमकारच्या बॅटमध्ये चेंडू पोहोचेल मिड विकेटला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय, त्या दरम्यान अक्षय चेंडूवरती येतोय. एकच धाव आहे, दुसऱ्या धावा संख्येचा प्रयत्न केला गेला नाहीये. आपलं वाढतोय 9 धावा. पहिलं षटक संपलं, 9 धावा धापालकरती जे पाहायला मिळेल. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. स्वर्गस्थ अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ बऱ्याचशा गोष्टी होताना पाहायला मिळाल्या. पण त्याचबरोबर अगदी आपण पाहतो ही जी थीम आम्ही पाहतो, तुम्ही जिथं जिथं पाहता ना, म्हणजे जो गुलाबी रंग आपल्याला सातत्याने पाहायला मिळतोय, हा जो पॅटर्न आहे अजितदादाने आणलेला आहे आणि म्हणूनच आणि विशेष करून अगदी आपण पाहतो की त्यांनाच एक भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून आम्ही हा सगळा ही जी थीम आहे, ही थीम निश्चितप्रमाणे ह्या वर्षी जी वापरली गेली आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस खूप चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. त्याप्रकारे धावसंख्या अगदी आपण पाहतो या ठिकाणी जी आहे ती 9 धावा आहे. तर डगआउटमध्ये अगदी आपण पाहतोय चर्चा खूप मोठ्या प्रमाणात, खूप शांतता आहे डगआउटमध्ये की 9 धावा झाल्यात. आता थोडीशी चर्चा अगदी आपण पाहतोय. किरण खोबरे सुद्धा करताना पाहायला मिळतोय की आगे का क्या सूचना होगा. खूप चांगला फटका खेळला आहे तिथे अगदी आपण पाहतोय. लॉंगॉनला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आहे. चेंडू घेते सीमा रेषेचे धडक, चौकार आलाय एकदम कडक. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी, प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. यावेळेस परत एकदा मिड विकेटला चेंडू खेळला क्षेत्ररक्षक दूरवरती. इथे चेंडू पोहोचतोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी, प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार.
या चौकाराच्या रूपाने अगदी आपण पाहतोय धावफलक निश्चितप्रमाणे जो वाढला गेला आणि धावफलकाची धावसंख्या सातत्याने अगदी आपण पाहतोय जी वाढली जाते आणि आपल्याला पाहायचंय ह्या वाढलेल्या धावा 89 पर्यंत कशा प्रकारे पोहोचवत आहेत यासाठी प्रयत्न सातत्याने आपल्याला जे पाहायला मिळत आहेत प्रयत्न करावेच लागतील त्याशिवाय पर्याय नाही. 17 धावा आहेत. यावेळेस खूप दूरवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. पॅटमध्ये चेंडू येऊ शकला नाहीये. खूप चांगला चेंडू म्हणावा लागेल खास करून अल्ताफ शेख याचा कारण 2 चौकार लागोपाठचे आले होते. त्यानंतरचा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला आहे पण याच्या अगोदरचं कर्म तर आम्ही पाहिली पहिला डॉट बॉल आला त्याच्यानंतर 2 चौकार पण आले होते. जुनेद पटेल संपर्क करा. जुनेद पटेल चला अल्ताफ तयार. यावेळेस समोरच्या बाजूला अजून एक मोठा फटका येईल. चेंडू घेतो सीमारेषेची धडक चौकार आलाय एकदम कडक. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. चला जुनेद आपण या ठिकाणी संपर्क करा लवकरात लवकर. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आपण संपर्क करणं गरजेचं राहणार आहे. अल्ताफवरती केले गेलं आक्रमण अगदी आपण पाहिलं आहे. 3 चौकार अल्ताफला आलेत आतापर्यंत आणि परत एकदा चेंडू कव्हरला सीमा रेषेच्या बाहेर. षटकार चेरन. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या रूपाने धावफलक वाढेल. षटकाराच्या रूपाने या षटकाची सांगता पण होईल आणि या षटकात आल्या तब्बल 18 धावा 3 चौकार 1 षटकार अल्ताफ शेखला खेळलेत आणि तोडीसोड उत्तर आहे 27 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात 2 षटकांच्या समाप्तीनंतर. तुम्ही पहिल्या डावाचा विचार केला तर पहिल्या डावात सुद्धा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा होत्या आणि आता सुद्धा दुसऱ्या डावात 27 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. ओमकार उद्धवांची करावत आम्ही पाहिले. 7 चेंडू खेळला 19 वरती धावफलक वैयक्तिक आपल्याला पाहायला मिळाला. 1 चेंडू एकदा दानिश खतीबचा आपल्याला पाहायला मिळेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर फैजल 11 27 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत आणि आता समीकरण जर अगदी आपण पाहिलं तर उर्वरित असणाऱ्या 24 चेंडूत 62 धावा अजून या दरम्यान बळवायच्या आहेत. नवीन गोलंदाज आता गोलंदाजी मार्क आपल्याला पाहायला मिळेल. त्या असतील आता प्रदीप. यावेळेस मात्र अगदी आपण पाहिलंय तिथे स्वतः प्रदीप डाऊन द बॉल झेल सुटला. दानिश खतीबला मिळालेले हे जीवनदान सोपा झेल होता. तुम्ही एक गोष्ट आठवा ना साई इलेव्हनचा संघ ज्यावेळेस खेळत होता श्याम त्र्यंबके गोलंदाज होता तिथे एक झेल सुटला गेला श्याम त्र्यंबकेकडून आणि तिथून पुढे हे प्रभु हे हरि राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद ये क्या हुआ. असा कसा या पठ्याचा तोल सुटला. डावलली हात उजव्या हाताने प्रदीप वैद्य चेंडू हातातून सटकला. डेड बॉलचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी टॉस आपण संपन्न करत आहोत. आदरणीय आमचे बाराते साहेब योगीजी बारात यांच्या शुभ हस्ते आपण करतोय यानंतरच्या सामन्याचा टॉस. एका बाजूला टीम आहे आर्या 11 विशाल भाऊ पट्टी बहादूर यांच्या मालकीचा संघ तर दुसऱ्या बाजूने ताराचंद भाऊ कोते पाटील आणि प्रवीण भाऊ नवले पाटील यांच्या मालकीचा साईनिर्माण उद्योग समूह श्रमिक मित्र मंडळ नाशिक शिर्डी. बिघडण्याचा प्रयत्न होता. बॅटमध्ये चेंडू येऊ शकला नाहीये. शांत असं वातावरण निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. लेग बायच्या वर एक सिंगल आली. सिंगलच्या वर धावफलकाची धावा संख्या 30. एका बाजूला होईल टॉस आणि टॉस का बॉस
किसने जीता टॉस? आर्या 11 ऑन द टॉस अँड चूज द फील्ड फर्स्ट. थँक्यू. योगेश भाऊंना मनापासून धन्यवाद. बावीस चेंडू 59 सामना अजूनही बाकी आहे. 30 वरती धापलक. मॅच पहिलीच आहे, रंगणाऱ्याच. खूप दूरवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रदीपची गोलंदाजी अफलातून आहे. 3 चेंडू टाकलेत प्रदीपने. 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. 1 धाव आली आहे, ती मात्र लेग बायच्या रुपये आलेली. हे कौतुक करावं लागलं प्रदीप माळवेच. एका बाजूला प्रदीप माळवे तर एका बाजूला अमोल साळवे पण आहे. त्यावेळेस सध्या आपण पाहिले चेंडूला फक्त दिशा दिली आणि क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. या चौकाराची रुपये धापलक 34 वरती. समीकरण आहे 20 चेंडू 55. मॅच खूप लांब आहे पण ती जवळ आणावे लागेल. एक ओमकार उदामनला जबरदस्त कामगिरी करावं लागेल. दानिश कधी अजूनही शांत आहे. 9 चेंडू 23 ओमकारचे आहेत आणि 3 चेंडू 3 धावा दानिशचे आहेत. आक्रमण करावं लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. फुलटॉस, परंतु इथे हा फुलटॉस होता, परंतु खेळपट्टीच्या जरी बाहेर असेल परंतु स्टंपच्या पाठीमागे आहे आणि त्यामुळे इथे व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा पाहायला मिळेल. व्हाईट बॉल. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी. प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील. इथे चेंडू हातामध्ये आला नाही. गोलंदाजाच्या लोंगणचा क्षेत्ररक्षक रमेश शिराळे चेंडूवरती येताना आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल आली. सिंगल 0.36. एक गाड्याच्या मोबाईलला षटक क्रमांक 3 चालू असताना 19 चेंडू आणि बनवायचे 53 धावा. 19 चेंडू 53 हा धाबलक अजूनही या ठिकाणी जो बनवायचा आहे. यावेळेस थोडासा मिसटाईम फटका. बॅटमध्ये चेंडू येऊ शकला नाही आहे. अचूक टप्प्याची कामगिरी झाली आहे आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय षटकाची वेळ समाप्ती. षटक क्रमांक संपले जाते 3 षटकांच्या समाप्तीनंतर दापल 1-36 धावा. 18 चेंडू 36 झाल्यात. 18 चेंडू 53 बनवायचे आहेत. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स. प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. संगमालक या ठिकाणी आदरणीय साई निर्माण उद्योग समूहाचे सर्वे सर्वा ताराचंद भाऊ कोते पाटील ताराभाऊंच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं मनापासून स्वागत. 36 धावा 3 षटकं संपली तर उर्वरित असणारे 18 चेंडूमध्ये अजूनही 53 धावासंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. आमचे मित्र या ठिकाणी नवयोग प्रतिष्ठान संतनगर शिर्डी संदीप खोते पाटील, प्रेम शेजवळ, शिवा फुंदे यांच्या वतीने माझ्यासाठी 300 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्यांना मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. नवयुग प्रतिष्ठान संतनगर. 9 मिनिटं 30 सेकंद बाकी आहेत आणि या 9 मिनिटं 30 सेकंदात तुम्हाला 2 ओव्हर कंप्लीट करायच्याच आहेत. जाऊया मैदानाच्या आत. गोलंदाजीवरती अगदी तयार राहील. शेवटच्या 18 चेंडू आणि बनवायच्या 53 धावा. गोलंदाजीवरती यावेळेस लॉंगॉनच्या दिशेने चेंडू खेळला. गॅप खूप मोठा राहील. क्षेत्ररक्षक दूरवरती चेंडू पोचते सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. या चौकाराच्या रूपाने धापलक वाढलाय. धापलकरची धावसंख्या असेल आता 40. अजून बनवायचे 49. 17 चेंडूमध्ये 17 चेंडू 49 ची मॅच अजूनही बाकी. काय करामत होणार आहे.
ऑन स्क्रीन अगदी आपण पाहतोय ताराचंद भाऊ कोते पाटील यांना सैनिर्माण उद्योग समूहाचे सर्वे सराव आहेत. फुलटास होता, परफेक्ट बॅट मिळवू शकला नाहीये. या फटक्यावरती थोडासा नाराज निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय असणार आहे. मंगेश राशीनकर आहे, चांगले क्षेत्ररक्षण, चांगली फिकी, एक सिंगल, दाप्रगत धावसंख्या 41, 41 लॉस ऑफ 1. बरोबर 16 चेंडू आडी वाढवायच्यात 48, 18ची सरासरी, 18ची सरासरी या ठिकाणी जे राखावी लागणार आहे. थोडीशी चर्चा होती. ताराचंद भाऊ कोते पाटील आहेत, किरण भाऊ कोते आहेत, स्वप्नील गामले सर आहेत, किरण खोळे सर अगदी आपण पाहतोय ऑन स्क्रीन. ही सगळी मंडळी आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस दानिश खतीबच्या बॅट मधून येतोय षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. धाप्रगती धावसंख्या अगदी आपण पाहतोय जी आहे ती 47 आहे. 15 चेंडू 42 ची मॅच असूनही बाकी. उजवीष्टीच्या थोडासा बाहेरचा चेंडू. यावेळेस सूर सापडला दानिश खतीबला. बॅटवरती परफेक्ट मिडल झाला, एक स्वीट आवाज आला, एक षटकार येताना पाहायला मिळाला. गोड आवाज होता. दानिश खतीबच्या बॅटमधून अगदी आपण पाहतोय षटकार. सूर सापडलाय दानिशला. उजव्या हाताने परत एकदा लो फुल टॉस, परफेक्ट बॅटवर मिडल तर होऊ शकला नाहीये. क्षेत्ररक्षक चिन्हवरती होते अमोल. एक सिंगल येईल, एका सिंगलवरती समाधान मानावा लागेल. एका धावसंख्येने धापरेकर धावसंख्या 48, सामना बाकी आहे. 14 चेंडू 41, 14 चेंडू 41. गोलंदाज तयार. गोलंदाज मार्ग आपण पाहतोय अल्ताफ शेख. ओमकार उदावंत आता स्ट्राईकला आहे. यावेळेस लॉंगच्या दिशेने चेंडू पोहोचलाय. एक सिंगल आरामात येणार आहे. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय चेंडूवरती आलाय प्रमेश. त्या दरम्यान एक सिंगल. धापरेकर धावसंख्या असेल 49. 14 षटक चालू आहे. 13 चेंडू 40, 13 चेंडू 40 ची मॅच अजूनही बाकी. शांत वातावरण. वातावरण कशा प्रकारे अशांत केलं जाईल ते आपल्याला पाहिजे. पंचांच्या वजीव हाताला पार करू. यावेळेस विकेट केलाय. जिथून एंट्री आहे तिथून एक्झिट केलाय चेंडू मैदानाच्या बाहेर. शिवरायांची तळपची तलवार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. षटकाराचे रुपये धापलक पुढे जाऊन पोहोचलाय. षटक क्रमांक 4 संपलं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर फैजल 11 55 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि आता सामना बाकी आहे. 12 चेंडू 34 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स. प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. विकास पवार आला. हे षटक निर्णायक असणार आहे. हे षटक निर्णायक आहे. उर्वरित असणाऱ्या 12 चेंडूमध्ये 34 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. 12 चेंडू 34. आदरणीय सचिन भाऊ सोमवंशी यांच्या ठिकाणी आगमन झाले. भाऊंचं मनापासून स्वागत. आणि गाडी आपण पार्किंग झोनमध्ये पार्क करून व्यासपीठावरती यावं. बिगिट केलाय. चेंडू हवेत आहे. पायचा क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, परंतु तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती पाहायला मिळाला. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न घरटं सोडलं. फिकी खराब. मराठीमध्ये एक म्हणे, दैव देत आणि कर्म नेतं. देवाला द्यायला आणि पदर नव्हता घ्यायला.
देवाने दिलं झुळीमध्ये, पण आमची झुळी फाटकी निघाली. इतका सुंदर चान्स होता, गोल्डन चान्स, पण तो गमावलाय आता. भन्नाट भन्नाट वेग विकास पवारचा, जो गोलंदाजावरती गोलंदाजीच्या माध्यमातून करतो सतत वार, त्याचं नाव आहे विकास पवार. अफलातून माराय, जबरदस्त गोलंदाज. समीकरण 10 चेंडू 32, 10 गेंदे और 32 रन. 10 चेंडू 32 धावसंख्येचा पाठलाग करायचा. फैजल 11. परत एकदा चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन पाहायला मिळालंय. अजून एक डॉट बॉल विकास पवार. मला वाटतं यावेळेचा चेंडू त्यांनी हाताने अजिबात टाकला नाही ना, बोटांनी टाकलाय. यावेळेचा चेंडू डोक्याने टाकलाय. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या बाजूला करायचा, हा त्याचा जो मानस होता त्यात त्याला यश आलेलं आहे. विकास टायगर आहे. परत एकदा बॅट मध्ये चेंडू परफेक्ट मिडल होऊ शकला नाही. वन हँड. एका हाताने चेंडू फक्त अडवला आणि दुसऱ्या हातात झेल झालाय. सेकंड अटॅम्प मध्ये अंकुश शेकडे सरांनी घेतलेला एक चांगला असा झेल आणि संपलाय ओमकार उदावंत याचा खेळ. बॅटर आउट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इथे मोठी विकेट आली आहे. ओमकार उदावंची 32 धावा त्याने आपल्या संघासाठी बनवल्या. 17 चेंडू खेळला, 1 षटकार, 5 चौकार त्याच्या बॅटमधून आले. आणि आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये किरण खोबरेला आपण पाहणार आहोत. पाहूया किरण करामत मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे करणार आहे. गोलंदाज तयारी, गोलंदाज मार्क करते विकास. फुल टॉस होता समोरच्या बाजूला, तिथे शतरक्षक डाऊन द बॉल. किरण खोबरेला मात्र परतो लागेल. मोठी विकेट. हा आशेचा किरण मावळलाय. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. आम्ही पहिल्या दिवसामध्ये विकेट हॅट्रिक पाहिली होती निलेशांना गायकवाड याची. त्यानंतर एक अजून एक विकेट आम्हाला पाहायला मिळाली. तिसरी विकेट हॅट्रिक येणार का प्रश्नचिन्ह आहे. आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळतोय, सर्जिल बागवान. खूप चांगला चेंडू या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. हॅट्रिकचा बॉल होता, हॅट्रिक पूर्ण होऊ शकली नाही. षटकाची झाली आहे समाप्ती. 5 ओव्हर कंप्लीट. 10 प्रकार धावसंख्या 57. शेवटचे 6 चेंडू 32 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. सहा चेंडू आणि 32 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. पाहूया 6 चेंडू 32 ची मॅच अजूनही ऑन आहे. दानिश खतीब जोपर्यंत आहे ना तोपर्यंत मॅच संपले नाहीये. मंगेश राशीनकर, चला वेळ वाचवणं सगळ्यात गरजेचं. आणि
मंगेश तयार आहे. एक सिंगल आलेली आहे. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न केला जाईल आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज सर्जिल बागवन होते धावबाद. बट आउट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये आपण जो टायमिंग लावला होता तो टायमिंग लावत असताना 7 सेकंद म्हणजे काल आपण पाहिलं ना, काल चेंडू टाकला शेवटचा आणि त्याच्यानंतर टाइम आउट झाला होता. आपण ह्या गोष्टी पाळलेल्या आहेत. आता 7 सेकंद बाकी होते त्यावेळेस 5 ओव्हर कंप्लीट झाल्या होत्या. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि नवीन फलंदाज बद्री कदम. दानिश कती मैदानाच्या आत 5 चेंडू 31 ही मॅच आहे. मंगेश राशीनकर तयार आहे. 5 चेंडू 31 ची मॅच. फुल टॉस होता. फुल टॉस त्याचा फारसा फायदा घेता आला नाही. तिथे एकच धाव. शेवटचे चेंडू शिल्लक आहे 4. बनवायच्या 30 धावा. 4 चेंडू 30. आर्या 11 रिडीर आर्या 11 नाशिक. किरण कुळे सर डगआउटकडे चला. किरण कुळे सर आर्या 11 नाशिक चला डगआउटकडे चला. यावेळेस खूप चांगला चेंडू होता. बॅटमध्ये येऊ शकला नाही. निर्धाव चेंडू आहे. सामन्यामध्ये औपचारिकता राहिले. 30 चेंडू 30 3 चेंडू आणि 30 धावा. सॉरी 30 धावा अजूनही दरम्यानच्या बनवायच्या आहेत. तीन चेंडूमध्ये अजूनही 30 धावा. यावेळेस बिगिड केलाय. बद्रीच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार आहे. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. परत एकदा फुल टॉस परंतु तिथे विकेट येईल. फलंदाज बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. एक चेंडू 24. बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये निलेश वरपेन आपण पाहणार आहे. 65 वरती 5 विकेट आल्यात. 1 चेंडू 24 ची मॅच बाकी आहे. आणि हा सामना 23 धावसंख्येने जय बजरंग वैजापूर छत्रपती संभाजीनगर संघाने जिंकलाय. टीमचं मनापासून अभिनंदन. सनीभाऊ राजपूत आणि मुजुबाई शेख या संघाचे संघमालक टीमचं मनापासून अभिनंदन. थँक्यू व्हेरी मच. आणि पुढील सामन्यासाठी या ठिकाणी पैजल 11 संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. चला टीम आर्या 11 आपण लवकरात लवकर मैदानाचा